नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कोल्हापूर शहरामधील गंगावेस या ठिकाणी। ओके शुद्ध कापूर आउटलेटच्या समोर कॅफे सुवर्ण आहे। 1960 पासून ते ही सेवा देत आहेत। या ठिकाणी एक स्पेशल मिसळ मिळते, त्याचं नाव भुसा मिसळ असं आहे। पण हे नाव भुसा मिसळ असं का पडलं हेच आज आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणचा बटाटे वडा आणि बटाट्याची भजी कशी तयार होते आपण बघतोय। चला तर मग आज जाऊया। आत गेल्यावर जुन्या पद्धतीचं इंटेरियर आहे। ह्याच्यापेक्षा जुनं हे हॉटेल आहे। 1994 ला त्यांनी ही नवीन बिल्डिंग बांधली। त्याआधी आता सध्या जे मालक आहेत त्यांच्या आजोबांनी जुन्या इमारतीमध्ये हा व्यवसाय 1960 ला चालू केला। आता आपण आलेलो आहे किचन मध्ये। बटाट्याच्या भाजीचे पातळ असे गोळे तयार केले जात आहेत आणि त्यानंतर आता पीठ तयार होत आहे। बेसन, मीठ आणि खायचा सोडा टाकल्यानंतर पातळ असं पीठ तयार झालेलं आहे आणि आता वडे सोडले जाणार। खायचा सोडा फेमस आहे आणि तर दुसऱ्या बाजूला पुरी भाजी किंवा कुर्मा पुरीच्या पुऱ्या तयार केल्या जात आहेत। आता वेळ आली आहे सुप्रसिद्ध चपटी भजी तयार करण्याची। वड्याला जसं पीठ केलं होतं, बेसन, खायचा सोडा आणि मीठ घालून हे पातळ असं पीठ तयार केलं आहे। बटाटे आता व्यवस्थित बटाटे एका आकाराचे घेतले आहेत आणि दोन्ही बाजूने कापले आहेत आणि मधला भाग जो अगदी समान असेल हा भाग घेण्यात आलेला आहे। एकदम पातळ असे ह्याचे काप केलेले आहेत आणि आता पिठात बुडवून ह्या भजी सोडल्या जाणार। खूपच मस्त झालेल्या आहेत भजी। कुरकुरीतपणा होते किंवा कलर बदलते त्यानुसार काढायचे। कसा कलर येतो? पिवळसर।
टोमॅटो यांचा भुस्सा मिसळ म्हणजे त्यात मटकी बटाटा भाजी येत नाही, फक्त फरसाण आणि त्यात पोहे असतात भुस्स्यामध्ये. आणि मिसळमध्ये मटकी, मोडी मटकी आणि बटाटा भाजी हे असल्यामुळे भुस्सा म्हणजे काय फक्त फरसाणा. हे पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासून हे चालत आलेलं आहे. हो चालतं. ही भाजी हां घेतो. ही भाजी उसळ असते, मटकी मिसळ. ही मिसळ तयार करताना हे अशी करावं लागते मिसळ. हे फरसाणा. हां वडा सांबार, कटवडा किंवा वडा सांबार हे भुस्साचा प्रकार. तर त्याला फक्त असा फरसाणा असतो इथं. हे वरनं पोहे टाकायचे. गुरु 2 मिनटं गुरु. हे हां हे भुस्सा मिसळ ह्याला म्हणतात. हे उपीट, हे शिरा, इथं पोहे. हां मी 7-8-10 वर्ष इथे येतो. हॉटेल चांगलं आहे, हॉटेलमध्ये टेस्ट चांगली आहे. हॉटेल एक नंबर आहे. सगळं खाया पुढे पुढे चांगलं आहे. सगळं उपीट स्वच्छता चांगली आहे सगळ्यात. यशवंत मारुती कनसे स्थापना आमची 1960ला आहे. आजोबापासून आमची चालू आहे. हीच आमची 3री पिढी चालू आहे. हे आमचे वडील, हे आजोबा इकडे. तर मी आता 30 वर्ष आहे इथे. तर या ठिकाणचे मी पदार्थ टेस्ट केले. भुस्सा मिसळ जे खास अट्रॅक्शन होतं त्यामध्ये फक्त फरसाण आणि पोहे टाकण्यात आले होते. जसं की पुण्यामध्ये मिसळमध्ये पोहे टाकले जातात. हे थोडंसं वेगळं होतं, पण मिसळ छान होती. तर तुम्ही सुद्धा नक्की या ठिकाणचे पदार्थ ट्राय करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.